नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी. पाहूया सविस्तर. बदलत्या हवामानानुसार कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण अशा या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी दोन हात करताना शेतकरी पहिलाच हतबल झाला असता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र नांदेडच्या किनवट तालुक्यातील तोटंबा या भागात पाहावयास मिळत आहे. किनवट तालुक्याच्या मानसिंग नाईक तोटंबा परिसरात अचानक जमिनीतील पाण्याचे स्रोत कमी झाल्याने या गावातील बहुतांश इंधन बोर कोरडे पडले आहेत. त्यामुळे मका, ज्वारी, गहू ही नगदी पिके मोठ्या प्रमाणात वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गावातील इंधन बोर नेहमीच मे महिन्यापर्यंत परिपूर्ण चालत होते आणि या इंधन बोरच्या माध्यमातून शेतकरी गहू, मका, ज्वारी ही नगदी पिके घेऊन लाखो रुपयाचे उत्पन्न घेत होते. मात्र फेब्रुवारीच्या महिन्यातच येथील बहुतांश इंधन बोरचे पाणी अचानक गायब झाल्याने मका, ज्वारी, गहू ही उभे पिके जशास तसे वाळून गेली आहेत. त्यामुळे हातातोंडाला आलेली पिके वाळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती येथील सरपंच प्रतिनिधी डी.के. जाधव यांनी ही माहिती दिली आहे. माना तोटंबा येथील माजी सरपंच लक्ष्मण खिरू राठोड, प्रेमसिंग धुपसिंग राठोड, चंपत खिरू राठोड, रोहन देवराव जाधव, वसंत गणपत राठोड, शायनाथ सुंदर राठोड, धीरज प्रेमसिंग राठोड, संतोष नाजम चव्हाण, मोहन देवराव जाधव, अंकुश खातराव राठोड, जयवंत चोकला राठोड, रोहन देवराव जाधव, विकास सखाराम जाधव, सुभाष गणपत राठोड, विकी गणेश राठोड, दिलीप शेषराव राठोड, शेषराव चोकला राठोड, प्रकाश धुपसिंग राठोड, सुरेश गणेश राठोड, विकास शेषराव राठोड, रामदास बाबा जाधव, देविदास बाबा जाधव, रोहिदास बाबा जाधव, ज्ञानेश्वर सखाराम, नीलाबाई शेषराव राठोड, प्रकाश चत्रू, लक्ष्मण प्रकाश जाधव, सुमनाबाई राजू जाधव, सुभाष लिंबाजी जाधव, संजुलीबाजी जाधव, मांगीलाल अनिराव जाधव, रमेश गणपत जाधव, सामकाबाई रमेश जाधव, राजू अनिवार जाधव, सविता संजय जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील इंधन बोर अचानक कोरडे पडल्याने या शेतकऱ्यांच्या शेतातील शेकडो एकरवरील मका, ज्वारी, गहू ही नगदी पिके वाळून गेलीत. त्यामुळे महसूल विभागाच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बांधावर येऊन वाळलेल्या पिकाचे पंचनामे करून रब्बी पीक विम्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यासाठी रब्बी पीक विमा उतरवलेल्या कंपनीला नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी येथील शेतकरी नामदेव व्यंकटराव आडे व बालाजी प्रकाश राठोड या शेतकऱ्यांनी केली आहे. पाहूया काय म्हणाले ते. माझे नाव नामदेव व्यंकटराव आडे, राहणार मानसिंग नाईक तांडा तोटंबा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझ्या शेतात आज घडीला 5 बॅगा मक्का, 2 बॅग ज्वारी, 1 बॅग गहू हे पूर्णपणे वाळण्याच्या परिस्थितीत म्हणजे वाळलेलं आहे. हे 75% वाळून गेलेलं आहे आणि फक्त एक 25% थोडं हिरवं दिसत आहे. सध्याला बोरची काय परिस्थिती आहे? पाणी काय? काहीच नाही, पाणी नाही, काही नाही. बोर पूर्णपणे आटून गेलेला आहे. अचानक बोर आटले. अचानक बोर आटले. दरवर्षी मे महिन्यापर्यंत चालते, पण या वर्षी जानेवारी महिन्यातच आटून गेल्यामुळे हे पूर्ण वाळून गेले. बरोबर. सध्याला काय मक्याची काय परिस्थिती आहे, गव्हाची काय परिस्थिती, ज्वारीची काय परिस्थिती आहे? काय नाही, झिरो आहे. ज्वारी गेली, गहू पण गेलं आणि मक्याचं हे तुऱ्यावर येऊन मका पण वाळून गेलं. मग काय अपेक्षा काय? अपेक्षा शासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला काहीतरी आर्थिक शासनाने मदत करावी. आमचे लेकरं बाळ उपाशी मरणार आहेत, कारण की आमचं लेकराचं मुलीचं लग्न गेल्या वर्षी झालेलं आहे. आता कर्जबाजारी आमच्या डोक्यावर पूर्ण कर्जाचं बोज आहे. त्यासाठी शासनाला आमची एक विनंती आहे की शासनानं शक्यतो जास्तीत जास्त आमच्याकडे विचार करून तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांनी पण येऊन चौकशी करून योग्य ती चौकशी करून आम्ही या विम्याचं आणि सुक्या दुष्काळातून आम्हाला कसं काय मार्ग काढून आम्हाला ते आर्थिक मदत करून देण्यात यावी. काय सध्याला काय पिकाची काय परिस्थिती आहे तुमच्या भागामध्ये? सगळं वाळून गेलंय. दरवर्षी वाढल बा पीक असं म्हणून अपेक्षा आहे आमची,
पण यावर्षी पण टाकलो. 1.5 महिना अगोदर बोर विहीर सगळे सुकून गेले आमचे. आता पाणी नाही. हे अर्धा 5-6 लाखाचं तरी होईल बा उत्पन्न असं वाटलं होतं. लवकरात लवकर टाकलो आम्ही, तरी हे वाळूनच गेलं. बोर विहीर सगळं आटून गेलं. त्यासाठी हे आता वाळून गेलं आमचं पूर्ण. या अगोदर असं कधी झालं होतं का? या अगोदर तसं कधी नाही झालं. म्हणजे पहिली वेळ आहे. पहिली वेळ आहे. म्हणजे नेमकं तुम्हाला कुठल्या महिन्यापर्यंत पाणी पुरत होतं? मला हे एप्रिल पर्यंत जात होतं हे बोर होत. आता फेब्रुवारी मध्येच संपून गेलं. फेब्रुवारी 15 पर्यंत संपून गेलं. ते किती बॅग मका होती? आमची 6 बॅग आहे. शासन आम्हाला याची भरपाई करून द्यावा हे अपेक्षा आहे आमची. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.